नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी श्वेता आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। वरखेड फाट्याजवळ कमांडर वाहन पलटी, 1 ठार 14 जखमी। बिल्डिंगच्या बेसमेंटमधून 31 गोवंश जप्त, एकाला अटक। आरोग्य विभागाचे चित्ररथाचे उद्घाटन। पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा। गणतंत्र दिनी सुंदराबाई टॉवरला आकर्षक विद्युत रोषणाई। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। बार्शी टाकळी जवळील वरखेड फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कमांडर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली। या अपघातात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले। ग्रामीण भागात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढत चालले आहे। बुधवारी लक्झरी बस व दुचाकी अपघातात 3 जण ठार झाले होते। या घटनेनंतर रविवार 27 जानेवारीला बार्शी टाकळी तालुक्यातील वरखेड फाट्याजवळ पिंजर येथून निघालेली कमांडर गाडी पलटी झाली। या अपघातात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तथा 14 प्रवासी जखमी झाले। ही दुर्घटना रविवारी सकाळी 9 वाजता दरम्यान अजनी वरखेड फाट्याजवळ घडली। भरधाव वेगाने येणारी कमांडर अनियंत्रित झाल्याने पलटी झाली। या भीषण अपघातात वडगाव रहिवासी 45 वर्षीय फुलसिंग राठोड यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तथा मंगलाबाई सुधाकर भास्कर, शांताबाई देवीदास धात्रक, शेख सादिक शेख गणी, शेख अनवर शेख अन्सार, पल्लवी त्र्यंबक काडदाते, शोभा त्र्यंबक कडदाते, सुनील अनिल केदार, तायराबी बिस्मिल्ला शाह, संगीता विनोद सानेदार, मयुरी संजय डोफे, बेबी रमेश इंगळे, बबनराव ओंकारराव करपे, वजीराबी योगेश मानवतकर जखमी झाले। सर्व जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले। घटनेनंतर कमांडर चालक घटनास्थळावरून फरार झाले। सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील फिरदोस कॉलनीमधील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये 31 गोवंश डांबून ठेवण्यात आले होते। पोलिसांनी धाड टाकून गोवंश जप्त करीत एकाला ताब्यात घेतले। राज्यात गोवंश कत्तलीवर प्रतिबंध असताना सुद्धा विशेष करून अकोला शहर व ग्रामीण भागात खुलेआम गोवंश कत्तल करण्यात येत आहे। सिटी कोतवालीच्या डीबी स्क्वॉड पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोलाच्या फिरदोस कॉलनी निवासी युसुफ खान याकूब खानने आपल्या इमारतीच्या बेसमेंटला गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवले होते। पोलिसांनी फिरदोस कॉलनीतील युसुफ खान याकूब खान यांच्या इमारतीवर छापा टाकून केलेल्या कारवाईत इमारतीच्या बेसमेंटमधून 31 गोवंश जप्त केले। यातील काही गोवंश जखमी अवस्थेत आढळून आले, त्यांच्यावर उपचार करण्यात आले। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गोवंशांना गौरक्षण संस्थांमध्ये पाठविण्यात आले। या कारवाईची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। रात्र गस्त करीत असताना खात्रीशीर खबर मिळाली की एक इसम युसुफ खान याकूब खान फिरदोस कॉलनी याने जवळजवळ 30 जनावर गोवंश जे काही कत्तलीसाठी आणलेले होते आणि आपल्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये गोडाऊनमध्ये दाबून ठेवलेले आहे अशी खात्रीशीर खबर मिळाली। त्यानुसार आम्ही तिथे छापा मारला असता आम्हाला 30 जनावर ज्यामध्ये बैल गोवंश मिळून आले। आम्ही त्याला विचारलं की हे याचे कागदपत्र दाखव मालकी हक्काचे, त्याच्यावर कुठलेही कागदपत्र वगैरे मिळून आले नाहीत आणि आमचं खात्रीशीर गुप्त बातमीदारांनी दिलेल्या खबरीनुसार ती बात सिद्ध झाली की हे कत्तलीसाठी आलेले होते आणि त्याच्यावर कुठलाही वैध परवाना लायसन्स कागदपत्र नसल्याने ते 30 जनावर आम्ही जप्त केलेले आहेत आणि आता सिटी कोतवाली पोलिसांना आणलेलं आहे आणि बऱ्याच जनावरांना प्रवासामध्ये हे जखमा सुद्धा झालेल्या अंगावर त्याचा सुद्धा आम्ही डॉक्टरकडून ट्रीटमेंट करीत आहे। त्यांना आम्ही चारा पाणी निवारा याची व्यवस्था केलेली आहे। त्याला आम्ही लगेच गोरक्षण संस्थान अकोला येथे हलवित आहोत आणि त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहे। ही कारवाई इंदोर साडी सेंटर स्थित 4 मजली इमारतीवर करण्यात आली। या कारवाईत 3,35,000 रुपये मूल्याचे 31 गोवंश जप्त करण्यात आले। या कारवाईत 45 वर्षीय युसुफ खान याकूब खान याला अटक करण्यात आली। ही कारवाई ठाणेदार विलास पाटील, एएसआय जगदीश जायभाय, हेड कॉन्स्टेबल प्रमोद डुकरे, शेख मुझफ्फर, निलेश मोरे, नागसेन वानखडे, ज्ञानेश्वर रडके, अमित दुबे, शेख नदीम, ट्रॅफिक विभागाचे मुन्ना ठाकूर, सलीम पठाण यांनी केली।
अकोला जिल्हा परिषद कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आरोग्य विभागाच्या चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले। अकोला जिल्हा परिषदेत गणतंत्र दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर आरोग्य विभागाद्वारे आरोग्य विषयक चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सीईओ कैलास पगारे, उपाध्यक्ष जमीर उल्ला खा पठाण, महिला व बालक कल्याण सभापती देवकाबाई पातोड, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे, अतिरिक्त सीईओ विलास खिल्लारे, प्रकल्प संचालक डॉक्टर श्रीराम कुलकर्णी, मुख्य वित्त लेखाधिकारी श्री मानमोठे, बांधकाम विभागाचे अभियंता सोनवणे, कृषी विकास अधिकारी इंगळे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गणतंत्र दिनानिमित्त पोलीस विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। अकोला येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। गणतंत्र दिन पाहता पोलीस विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी सर्व नागरिकांना आवाहन करीत देशाप्रती आपल्या कर्तव्याचे पालन करावे, देशासाठी घातक अशा गतिविधींची माहिती पोलिसांना देऊन आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही करण्यात आले। देशाचा 70वा प्रजासत्ताक दिन पाहता अकोला शहराची ओळख असणाऱ्या सुंदराबाई खंडेलवाल टॉवरला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले। ही रोषणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती। भारताच्या 70व्या गणतंत्र दिनी अकोला शहरातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवरला अत्यंत आकर्षकरित्या सजविण्यात आले होते। त्यामुळे या टॉवरची शोभा वाढली होती। गणतंत्र दिवसाच्या पर्वावर शहरातील या टॉवरला चारही बाजूने रंगीत विजेरी बल्ब लावून सजविण्यात आले होते। रंगीत विजेरी बल्बमुळे हा टॉवर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होता। अकोला शहरातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर अकोला शहराची ओळख आहे। गणतंत्र दिवसाच्या पर्वावर सकाळच्या वेळी टॉवरवर ध्वजारोहण करण्यात आले आणि रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। आकर्षक रोषणाईच्या झगमगाटाने हा टॉवर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। अनेक नागरिकांनी हा मनमोहक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला। अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव परिसरात एका घरातील सिलेंडरला आग लागून स्फोट झाला। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नायगाव परिसरातील संजयनगर भागात शुक्रवारी एका घराला आग लागली असून यामध्ये एका सिलेंडरचा स्फोट झाला। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। प्राप्त माहितीनुसार अकोटफैल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील संजयनगर भागात शुक्रवारी रात्री एका घराला आग लागली। आगीमध्ये घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाला तर 2 सिलेंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली। आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे। प्रजासत्ताक दिन पाहता अकोला येथील ओपन थिएटरमध्ये रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अकोला येथील खुले नाट्यगृहात सायंकाळी रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आला। आज की शाम देश के नाम कार्यक्रमाअंतर्गत अकोला महापालिका, जिल्हा परिषद व खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित नृत्य व गीतांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमात प्रभारी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले। देशभक्तीच्या वातावरणात सर्वांची मान उंचावली होती। रंगारंग कार्यक्रमाला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। पाहूया एक झलक। महाराष्ट्र
बार्शी टाकळी तहसील कार्यालयात गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। यावेळी तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। बार्शी टाकळी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात देशाचा 70वा गणतंत्र दिन साजरा करण्यात आला। 26 जानेवारी गणतंत्र दिनी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। बार्शी टाकळी येथील तहसीलदार रवी काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रगीतानंतर तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली। यावेळी पीएसआय ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस बँडवर मानवंदना दिली। यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मान्यवर मंडळी, शाळेतील शिक्षकगण उपस्थित होते। यासोबतच बार्शी टाकळी पोलीस स्टेशन, पंचायत समिती, नगरपंचायत, दिवाणी न्यायालय, शासकीय निमशासकीय कार्यालयात, शाळा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। एक नजर टाकूया आजचा सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। वरखेड फाट्याजवळ कमांडर वाहन पलटी, 1 ठार 14 जखमी। बिल्डिंगच्या बेसमेंटमधून 31 गोवंश जप्त, एकाला अटक। आरोग्य विभागाचे चित्ररथाचे उद्घाटन। पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा। गणतंत्र दिनी सुंदराबाई टॉवरला आकर्षक विद्युत रोषणाई। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल।